नमस्कार मित्रांनो, मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज आहे शुक्रवार आणि शुक्रवार म्हटल्यानंतर आपला आतली बातमीचा एपिसोडचा दिवस, नाही का? मनोरंजन विश्वात आठवड्याभरात काय काय घडतंय आपण सांगत असतो, आगामी प्रोजेक्ट्स बद्दल माहिती देत असतो आणि या सगळ्या घडामोडींकरता त्याचे अपडेट्स मिळवण्याकरता सबस्क्राईब करा आमच्या स्वामी कृपा क्रिएशन्सला. तर आनंदाची बातमी ही आहे पहिलीच अशी की महाराष्ट्र राज्य शासनातर्फे महत्वाच्या पुरस्कारांची घोषणा झालेली आहे आणि चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार जाहीर झालेला आहे ज्येष्ठ गायक आणि संगीतकार पंडित वेदनाथ मंगेशकर यांना. त्याचप्रमाणे चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार जाहीर झालेला आहे सुप्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक प्रसाद ओक यांना. आणखीनही दोन महत्वाचे पुरस्कार आहेत, त्याच्याबद्दलही जाणून घेऊया. स्वर्गीय राज कपूर जीवन गौरव पुरस्कार हा जाहीर झालेला आहे ज्येष्ठ लेखक सलीम खान यांना आणि राज कपूर विशेष योगदान पुरस्कार हा जाहीर झाला आहे अभिनेत्री राणी मुखर्जी यांना. सर्व पुरस्कार विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन स्वामी कृपा क्रिएशन्स तर्फे. मित्रांनो, अनेक नवीन नाटकं मराठी रंगभूमीवर येत आहेत आणि आषाढी एकादशी नुकतीच साजरी झाली आपल्याला माहिती आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने एका नव्या नाटकाची घोषणा करण्यात आली आणि त्याचं पोस्टरही रिलीज करण्यात आलंय. ते नवीन नाटक म्हणजे मुक्काम पोस्ट पंढरपूर. जर तुम्ही या नाटकाच्या पोस्टरकडे बघितलं तर लक्षात येईल एका प्रवाशाचा पंढरीच्या वाटेकडे जाणारा शोध आणि मुख्य म्हणजे पांडुरंगाचं विराट रूप, त्याचं दर्शन, या दोन्ही गोष्टी त्या पोस्टर मधनं मांडलेल्या आहेत. आणि त्यामुळे प्रत्येकाच्या अंतर्मनात जी शोधयात्रा चालू असते ना, कारण प्रत्येक प्रवाशाला वेध असतात ते पांडुरंगाच्या दर्शनाचे. दर्शनाची ओढ नेत्रा असं आपण म्हणत असतो, ती शोधयात्रा अंतरीची सतत चालू असते, नाही का? तर मुक्काम पोस्ट पंढरपूर या नाटकाचं दिग्दर्शन केलं आहे आशुतोष जरे यांनी. आता हे नाटक लवकरच रंगभूमीवर येणार आहे. या नाटकात कोण कलाकार काम करणार आहेत हे आपल्याला लवकरच कळेल, पण निश्चितपणे या नाटकाला आपण शुभेच्छा देऊया. मंडळी, पिकनिकला जायला कोणाला आवडत नाही आणि पावसाळा आला ना की निश्चितपणे आपल्याला त्या दऱ्याखोऱ्यात कुठेतरी पिकनिकला नक्कीच जावंसं वाटतं. पण सर्व कलाकारांना त्यांच्या बिझी शेड्यूल मधनं एकत्र आणण्याचं निमित्त म्हणजे पिकनिक हे असू शकतं का? हो, नक्कीच असू शकतं. आणि तुम्हाला माहितीच आहे की आपल्या या चित्रपटसृष्टीतले, नाट्यसृष्टीतले कलाकार सुद्धा असे अभिनव उपक्रम राबवत असतात. सुप्रसिद्ध अभिनेता पुष्कर श्रोत्री यांनी पावसाळी पिकनिकचं आयोजन केलेलं आहे आणि त्या पिकनिकला नाव काय देण्यात आले माहितीये? झिम्माड. अंगी झिम्माड झालं, तुम्हाला गाणं आठवत असेल. त्या झिम्माड शब्दामध्ये एक प्रकारचा गोडवा आहे, नाही का? त्यामुळे त्या चिंब भिजण्यासाठी अनेक कलाकार लवकरच एकत्र येणार आहेत आणि पावसाळी पिकनिकला जाणार आहेत. आता ते पिकनिकला कुठे जाणार आहेत, त्यात कोण कोण येणार आहे हे मात्र मी तुम्हाला मला अपडेट्स मिळाले की नक्की सांगेन. पण या पावसाळी पिकनिकचं आणखीन एक आकर्षण म्हणजे ज्येष्ठ मान्यवर कलाकारांना कृतज्ञता सन्मान सुद्धा प्रदान केला जाणार आहे. आता ही झिम्माड पिकनिक कधी असणार आहे हे तुम्हाला लवकरच कळेल. पण अशा आगळ्या वेगळ्या संकल्पना जेव्हा जन्माला येतात ना, तेव्हा खरोखरच अभिमान वाटतो. कारण आजच्या धकाधकीच्या जीवनात शूटिंगच्या बिझी शेड्यूल मधनं वेळ काढणं महत्वाचं असतं. पण जेव्हा पुष्कर श्रोत्री यांनी ही कल्पना मांडली त्याला प्रचंड प्रतिसाद लाभलेला आहे. त्यामुळे ती पिकनिक तुम्हाला आमच्या स्वामी कृपा क्रिएशन्सच्या माध्यमातून नक्की अनुभवता येईल. मित्रांनो, मराठी चित्रपटांचं सिक्वल हे काय आता नवीन राहिलेलं नाही. अनेक मराठी चित्रपटांचे सिक्वल प्रदर्शित झालेले आहेत आणि त्यांना चांगला रिस्पॉन्स सुद्धा मिळालेला आहे. जुलै 2017 मध्ये भेटली तू पुन्हा नावाचा चित्रपट आलेला होता. आता या चित्रपटाला प्रदर्शित होऊन 9 वर्ष झालेली आहेत आणि नुकतीच अगदी काही दिवसांपूर्वी भेटली तू पुन्हा 2 अशी या चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा करण्यात आलेली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने वैभव तत्ववादी आणि पूजा सावंत हे आपले लोकप्रिय अभिनेते आणि अभिनेत्री मुख्य भूमिकेत असणार आहेत. लेखन आहे चित्रपटाचं संजय जमखंडी यांचं आणि दिग्दर्शन आहे चंद्रकांत कणसे यांचं. तेव्हा या सिक्वलसाठी आपण या टीमचं अभिनंदन करायला हवं. मित्रांनो, जाता जात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाविषयी, आज कोणता चित्रपट प्रदर्शित होतोय? बहुचर्चित असा स्ट्रगलर सालाची गँग आणि बरोबर अंकुश चौधरी ज्या चित्रपटात आहे ती गोव्याची धमाल पिकनिक आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. मामाच्या गोव्याला जाऊया या चित्रपटातनं. तेव्हा त्यासाठी सुद्धा त्या टीमला शुभेच्छा देऊया. आणि हो, आतली बातमी तुम्हाला कशी वाटते? आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट, आपल्या कृपा संवाद या पॉडकास्टला 1 वर्ष सुद्धा झालं. महेश लिमये यांचा सहभाग असणारा कृपा संवाद हा लेटेस्ट पॉडकास्ट
नक्की बघा आणि सबस्क्राईब करा स्वामी कृपा क्रिएशन्सला. तुमच्या कमेंट्सचं, तुमच्या अभिप्रायांचं स्वागत आहे. धन्यवाद.